हे सगळे पातक जर शरीराला लिप्त असतील तर हवनादी कर्म करायचा अधिकार नाही. हे पातक आपण रोज स्नान करताना आंघोळ करतो, साबण लावून आंघोळ करतो, बाहेरचं शरीर स्वच्छ होतं पण आतलं शरीर स्वच्छ होत नाही. हे सगळे पाप जाऊन हाडाला चिकटतात आणि हाडं बदलायची सोय आणखी जगात कुठं नाही. रक्तात किंवा मासात पाप असतं तर ते काढून टाकलं असतं आणि तुम्हाला नवीन रक्त आलं असतं, नवीन मास आला असतं, पण हाडं बदलता येत नाही. मग हाडाला चिकटलेले पाप नाहीसे व्हावेत म्हणून मी प्रायश्चित्त करतो असा संकल्प आपण आता केला. आता प्रायश्चित्त केलं की एक गाय दान ब्राह्मणाला द्यावं लागते. तुम्ही जर सगळ्यांनी एक एक गाय दान ह्या गुरुजींना दान दिल्या तर यांना राजस्थानी लोकांसारखं हिंडावं लागेल गाई घ्या. म्हणून गाई प्रीत्यार्थ काहीतरी संकल्प करून मी गाईच्या प्रीत्यार्थ काहीतरी गुरुजीला दान देईल असा संकल्प, दंड द्यावा लागतो. कोणतंही काम प्रायश्चित्त घेतलं, उदाहरणार्थ तुम्ही एखादी गाडी चालवली आणि एखाद्याला जर धक्का लागला तर पोलीस तुम्हाला पहिले विचारतात तुमच्याकडे लायसन आहे का. लायसन म्हणजे परवाना. आता तुम्हाला या 3 दिवस या पूजेला बसवायचं, याचा परवाना